राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या घरावर हल्ला, कार जाळून खाक, रात्री पेट्रोल बॉम्ब फेकून थरार. नांदुरा शहरात खळबळ, सावकारी विरोधातील कामामुळे हल्ल्याचा संशय. नांदुरा शहरातील तिरुपती नगर परिसरात मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने पेट्रोलच्या बाटल्यांनी हल्ला करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अंबादास हिंगणे पाटील यांच्या घरासमोर उभी असलेली कार पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 20 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास स्कूटीवरून आलेल्या एका अज्ञात तरुणाने 2 पेट्रोलच्या बाटल्या सोबत आणल्या होत्या. त्यापैकी एक बाटली घरासमोर उभ्या असलेल्या कारवर फेकण्यात आली, तर दुसरी घराच्या दिशेने फेकण्यात आली. त्यानंतर कारला आग लावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून अंदाजे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेच्या वेळी अंबादास हिंगणे पाटील हे बाहेरगावी होते. ते रात्री उशिरा घरी आल्याचे सांगितले. या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. अंबादास पाटील यांनी अलीकडे सावकारी कायद्यांतर्गत जमीन परत मिळवली होती. तसेच ते सावकारीच्या विरोधात शेतकऱ्यांना मदत करत होते. याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचा संशय अंबादास पाटील यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नांदुरा पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. डिजिटल महाभूमीसाठी ज्ञानेश्वर ताकोते, नांदुरा.